ठीक आहे, मग मी दिव्याला आणि इतरांना बोलावते, काव्याने हसत म्हणाले. त्याच्या वाढदिवसाच्या रात्री 8 वाजता काव्या, दिव्या आणि सानिकासोबत त्या ठिकाणी पोहोचली जिथे विवेकने सांगितले होते. माझ्या मते तो स्पष्टपणे तुला एकटी येण्यास सांगत होता, पण तुला आम्हाला सोबत आणायचे होते. दिव्याने खेळकरपणे बोट हळूहळू हलवले. कसे म्हणायचं? मी ऐकलं होतं की इथे खूप सेलिब्रिटी आलेले आहेत, फक्त त्यांना पाहायला आले आहे. काव्याने हसत उत्तर दिलं. थांब, नाटक करायचं नाही. विवेक स्पष्टपणे तुला आवडतो. दिव्याने हलक्या हाताने तिला खुणा दिली. काव्याने दीर्घ श्वास घेतला. मी 2 मुलांची आई आहे. त्यांचा वेळ वाया घालवू इच्छित नाही. आणि त्याशिवाय तो रुद्रचा भाऊ आहे. ती याबद्दल त्याच्याशी बोलू इच्छित होती, पण तो नेहमीसारखा संयमी, मित्रत्वाच्या आधारावर मदत करणारा वागायचा. जर ती या विषयावर बोलली तर सर्व काही अजीब वाटेल. काव्या, तुम्ही येथे आहात. तुम्ही सर्व काव्याचे मित्रच आहात, बरोबर? चला, विवेक हसत म्हणाला आणि तिला आत घेऊन गेला. खरंच आत अनेक सेलिब्रिटी पाहुणे होते. त्यापैकी काही विवेकच्या कंपनीशी किंवा त्याच्या अलीकडील प्रकल्पाशी संबंधित होते. काव्याला त्यातील बरेच जण ओळखीचे नव्हते. अचानक सानिकाने मागे संजना पाहिली. अरे, ती इथे कशी आली? ती आश्चर्याने म्हणाली. ती विवेकसोबत एका TV शोमध्ये आहे. कदाचित क्रूसोबत आलेली असेल, काव्याने समजावले. सत्य सांगायचं तर संजना दुरून पाहत होती. तिला काहीसं आश्चर्य वाटले, पण विवेककडे बघताच तिने काही बोलले नाही. ती खरोखरच येऊ इच्छित नव्हती, पण सर्व कलाकार आले होते. त्यामुळे न आल्यास विवेकसोबत तिला त्रासदायक समजले जाईल अशी चर्चा पसरली असती. क्लब खुला होता आणि अनेक इतर पाहुणे ग्लॅमरस स्टार्सकडे लक्ष देत होते. ते सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा वेगळे दिसत होते, ज्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा बघितले. संजना काही काळ विचारात पडली आणि सानिकाकडे आली. तुम्हाला विवेक ओळखतोस का? तिने विचारले. हो, सानिकाने डोळे उडवत उत्तर दिले. संजना नेहमी सानिकावर वरती बघायची. ती फक्त साधी, सामान्य पार्श्वभूमी असलेली गृहिणी होती. जेव्हा अभिजितशी लग्न झाले आणि तिचे जगणं बदलले, तिला कधीच जग अनुभवले नव्हते. सानिकाला तिच्यासारखे ज्ञान नव्हते, पण ती विवेक ओळखते. माझ्या मते तुला देशपांडे कुटुंबाशी राहताना जास्त काळ अडचण झाली असेल, पण दिसते की तू उत्तम करीत आहेस. हे मला समाधान देतं, संजनाने वरदर्शी आणि तिरस्काराने म्हणाले. सर्व काही माझ्या मित्रांच्या मदतीमुळे आहे, सानिका शांतपणे म्हणाली. आता काय करतेस? कामात काही मदत हवी असल्यास सांग. आम्ही आधी भेटलो आहोत म्हणून संकोच करू नकोस, संजनाने पुढे म्हणाले. सानिका शांत राहिली. गरज नाही. अभिजितने तुला सांगितलं नाही? मी काव्याच्या कंपनीमध्ये काम करते. मी आधी बिल्डिंग डिझायनर होते, आता पुन्हा त्याच व्यवसायाकडे परत गेले आहे. तिने पुन्हा बिल्डिंग डिझायनर होण्याचा निर्णय घेतला. संजनाने याबद्दल काही ऐकले नव्हते. दिव्या, जी मागे ऐकत होती, हसली. अर्थातच सानिकाचे वैध बिल्डिंग डिझाईन प्रमाणपत्र आहे. अशा प्रतिभावंत व्यक्तींना कुठेही मागणी आहे. तुला काय वाटते, तू तिला नोकरी मिळवून देऊ शकतेस? तू खूप काळ स्टार राहिलेस आणि प्रत्येकजण तुझा चाहता आहे असे वाटते. कुणीही अभिनेता बनू शकतो, पण प्रत्येकाकडे बिल्डिंग डिझाईन प्रमाणपत्र नाही. तुला माहीत आहे का किती कठीण आहे हे मिळवणं? तुम्ही कोण आहात? मी तिच्याशी बोलत आहे. तुमचं काय काम? दिव्याने उभे राहून उत्तर दिले. माझं नाव दिव्या आहे, तिने म्हणाले. हां, कधी ऐकलं नाही. कारण तुझ्या विचारसरणीला खूप मर्यादा आहेत. तू फार काळ स्वतःच्या लहान जगात राहिलीस आणि इतर कोणीही ओळखले नाही. तुम्ही? त्यानंतर अचानक विवेक हसत दौडत आला. काव्या, माझ्या वाढदिवसाची भेटवस्तू कुठे आहे? तुला वचन दिलं होतं की एक किस देशील. संजनाला ढकललं गेलं. ती काही बोलू इच्छित होती, पण अचानक मागून कोणी म्हणाले. अरे बापरे, अचानक एवढे लोक कसे आले? काही मोठ्या व्यक्ती आले आहेत का? अरे, तो रुद्र नाही का? काय? तो इथे कसा आला? संजना थोडीशी त्याच्याकडे बघते. रुद्र काळ्या कपड्यात सजलेला, स्वर्गातून उतरलेला देव सदृश्य दिसत होता. त्याने आसपास बघितले नाही. त्याचा चेहरा नैसर्गिक गरिमा प्रदर्शित करत होता, जणू काही सम्राट उतरला आहे. काव्या मागून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या मनात अचानक एक भावना आली.
जणू दोन जग वेगळी असतील, मेघ आणि मातीसारखी. आणि त्याच्या मागे लीला होती, हलक्या आज्ञाधारक चिमणीसारखी, त्याचा कोट धरत, काळजीपूर्वक मागे चालत. सर्वजण रुद्रच्या भव्य प्रवेशाने स्तब्ध झाले. एक क्षण काहीही बोलू शकले नाहीत. रुद्रने डोळे तिरकस केले आणि त्याच्याकडे पाहिले. सर्व स्त्रिया लवकरच आपले कपडे नीट केले. रुद्र काव्याला शोधायला आला की असं वाटलं. दिव्या यासारख्या गोष्टीला सवय होती, पण तिला अजूनही कळत नव्हतं रुद्र काव्याला का शोधत आला आहे. सर्वजण आश्चर्यचकित झाले, पण रुद्रने थेट विवेककडे पाहिले. तू इथे काय करतोयस? रुद्रने विचारले. दृश्य स्पष्ट झाले. तो विवेकसाठी आला होता, काव्यासाठी नाही. आज माझा वाढदिवस आहे, अर्थात तुला माहीत नसेल, विवेक म्हणाला. रुद्रने समजून घेतले आणि भोवताल पाहत म्हणाला, ठीक आहे, मग वाढदिवसाचा आनंद घे. आजचा खर्च मी मोकळा करतो. काव्याकडे बघताही नाही. रुद्रने डोळे काव्याकडे ठेवल्या आणि बाहेर निघाला. काव्याने आपली तडजोड पचवली, पण पटकन स्वतःला समजावून घेतले. लोक म्हणत होते, तो खरोखर प्रभावी आहे. तो विवेकसोबत ओळखीचा आहे. त्याचा काय संबंध आहे? तो त्याचं बिल खर्च थेट भरतोय तर खूप जवळचा असेल. तो विवेकचं बॅकग्राऊंड भयानक आहे असं सांगतात. खरं आहे असं दिसतं. त्याच्या बाजूला असलेली स्त्री कोण? ती त्याची गर्लफ्रेंड आहे. म्हटलं जातं तो तिला जिथे जातो तिथे घेऊन जातो आणि तिच्यावर खूप प्रेम करतो. सर्वत्र घेऊन फिरवतेस? दिव्याने काव्याकडे लक्ष ठेवत विचारले. काव्या, काय झालं? काव्याने निश्चितपणे विचारले. तू ठीक आहेस ना? दिव्याने काळजी व्यक्त केली. मला काय त्रास? जेसिकाला काळजी असावी, मला नाही. काव्याने हसत उत्तर दिलं. दिव्याला काव्या ठीक न दिसल्यामुळे तिने अजून काही बोललं नाही. खरा धूर्त जणू कोणी दुसऱ्यावर चिटकून राहून नेते. दिव्याने मनात फुसफुसत म्हणाले, ही स्त्री सौम्य आणि निर्दोष दिसते, पण इतकी धूर्त आहे की तिने रुद्रला इतक्या लवकर तिच्या मागे बांधलं. काव्यालाही आश्चर्य वाटले. याआधी तिला असं वाटत असे की रुद्र तिला फार लक्ष देत नाही. तिला अचानक आठवले, मागच्या वेळी ती ज्या औषधी अन्न शोधली होती. रुद्र निघून गेल्यानंतर विवेक पुन्हा तिच्या मागे आला, गिफ्ट मागण्यासाठी. काव्याने हसत एक लहान खराचं मॉडेल काढलं. हे काय आहे? विवेकने उत्सुकतेने विचारलं. सांगू शकत नाहीस का? हे मॉडेल आहे, काव्याने उत्तर दिलं. विवेक नाराज दिसला. इतकंच? काही प्रयत्न नाहीत का? काव्याने ताबडतोब मॉडेल परत घेतलं. राहू दे, हे मी मेहनत करून बनवलंय. विवेकच्या डोळ्यात चमक आली. हे तुझ्या हाताचं आहे का? हो, काव्याने उत्तर दिलं. अगोदर सांगितलं नसतं का? ठीक आहे, मी मान्य करतो. तो आनंदाने काव्याच्या बनवलेल्या नाजूक घराच्या मॉडेलला हात लावला. खूप सुंदर आहे. का बनवलं? भविष्यात अशी घरं बांधायची आहेस का? विवेकने विचारलं. हो, जेव्हा मी मोठी होईन आणि निवृत्त होईन तेव्हा या घराप्रमाणे गावात घर बांधेन, काव्याने अर्धवट हसत उत्तर दिलं. विवेक स्मित करत मॉडेलकडे गहिरे पाहत राहिला. जन्मदिनाचा कार्यक्रम संपल्यावर आणि सगळे सेलिब्रिटी लवकर निघून गेले. रुद्रच्या उपस्थितीमुळे विवेकच्या स्वभावातले लोक आणखी सत्कारयुक्त झाले. संजना नाराज झाली आणि निघताना अभिजितला कॉल केला. अभिजित, आर्किटेक्ट परवाना मिळवणं सोपं आहे का? अचानक का विचारतेस? अभिजितने विचारलं. फक्त उत्सुकतेने. तुझ्या कंपनीत बराच आर्किटेक्ट्स आहेत, त्यामुळे मी पण परीक्षा देऊ शकते का विचारलं. तू विसरून जा, सोपं नाही. अनेक जण 10 वर्षाहून जास्त वेळ घेतात. कसं शक्य आहे? आपल्या नातेवाईकांचा मुलगा आहे, संजनाने म्हणाले. तू सांगितले ते सगळं जळकट आहे. खऱ्या आणि कुशल आर्किटेक्ट्सची मागणी मोठी आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 दशलक्षापेक्षा जास्त असेल, अभिजित म्हणाला. संजना रागाने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी काव्या पुन्हा कंपनीमध्ये आली. सोबत सानिका होती. प्रतीक, जो इथे प्रभारी होता, त्याने त्यांना आदरपूर्वक स्वागत केलं. इंजिनियर काव्या, पुन्हा भेटून आनंद झाला, प्रतीकने हसत सांगितलं. संचालक प्रतीक, तुम्ही पुणे सिटीला का परत आला? काव्याने विचारले. तुम्ही सोलापूर सिटीमध्ये पाहिलेला प्रोजेक्ट चालू नाही आहे? फाउंडेशन पूर्ण बदलावं लागणार आहे, त्यामुळे मला तात्पुरते परत बोलवण्यात आले.
इंजिनियर काव्याला भेटून मी स्वतः येऊन पाहण्याचा निर्णय घेतला, प्रतीकने स्पष्ट केलं. काव्या जाणून होती की सोलापूर सिटी प्रोजेक्ट यशस्वी होणार नाही. तो तात्पुरता स्थगित केला जाणार होता. बैठकीत प्रगती अहवाल ऐकतानाच काव्याला अचानक पायावर कोणी स्पर्श केला. ती वर पाहिली आणि जुन्या व्यक्तीला गंभीरपणे कागदपत्र वाचताना पाहिलं. कोणीही अपेक्षित नव्हतं की तो पायाने तिच्या पॅन्टला हुक करत होता. काव्या शांत राहिली आणि अचानक उभी राहून कप चालू असल्याचं दाखवून चेअर बाजूला खेचली. प्रतीक काही न पाहता गप्पा मारत राहिला. त्यावेळी गरिमा जवळ आली, हसत म्हणाली, इंजिनियर काव्या, नमस्कार. मी या संस्थेमधील डिझायनर गरिमा आहे. तुमच्या यशाबद्दल ऐकले आणि खूप प्रेरणा मिळाल्या. काव्याने हात मिळवला. धन्यवाद. ती आधीही गरिमाला पाहत होती, पण काव्याला फार गुंतू इच्छित नव्हती. गरिमाला राग आला. ती तर स्वतःची मोठी कंपनी सुरू करणारी तरुण डिझायनर आहे. का मित्रत्व करणार? काव्या जवळ जाण्याची वेळ आली तेव्हा अचानक ऐकले, अध्यक्ष रुद्र आले आहेत. रुद्र बैठकीत प्रवेश केला. त्याचा थाट आणि प्रतिष्ठा सगळ्यांना स्तब्ध करून टाकणारं होतं.